भारत न्यूज 44। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर सरकारी रुग्णालयातील कथित निष्काळजीपणा आणि रुग्णांशी होत असलेल्या गैरवर्तनाच्या तक्रारींमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। याशिवाय रुग्णांशी उद्धट वागणूक दिली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। विशेषतः नवजात बालकांच्या उपचारांबाबत झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर माजी स्थायी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे नागरिकांच्या तक्रारींबाबत स्पष्टीकरण मागितले। रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगत आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित तक्रारींची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि पुढे कोणती पावले उचलली जातात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।